नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, अंगणवाडी सेविकेसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आपल्या समोर आलेला आहे। सकाळमध्ये आलेली ही न्यूज आहे आणि साताऱ्यामधील ही घटना आहे। बघा, अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांची सरकारी सेवेत भरारी, एक मंत्रालयात, दोघे मुंबई पोलिसात। शेतकरी कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आपल्यातीलच एका अंगणवाडी सेविकेच्या मुलांनी म्हणजे तिन्ही मुलांनी हे यश संपादन केलेलं आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविकेच्या आनंदात आपण सहभागी होऊन त्यांना याच्या शुभेच्छा देऊया। नक्की अंगणवाडी सेविकेच्या मुलांनी काय केलं हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, शेतकरी कुटुंबातील अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांनी कष्ट, शिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर सरकारी सेवेत मिळवली भरारी, गावकुसाबाहेर पोहोचले यशाचे नवे शिखर। तर बघा, हीच ती अंगणवाडी सेविका आणि त्यांचे पती आणि त्यांची 3 मुले आपल्या समोर दिसत आहे। कशा पद्धतीने त्यांनी आपल्या मुलांना वाढवले, कशा पद्धतीने त्यांचे शिक्षण केले हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। सातारा जिल्ह्यातील ही घटना आहे। बघा, केळघर। आर्थिक परिस्थिती कशीही असू द्या, ध्येय गाठण्यासाठी अंगी तीव्र जिद्द व संकटावर मात करण्याची अभिलाषा असली की अशक्यप्राय वाटणाऱ्या यशात सहज गवसणी घालता येते, हे केळघर सुरेश शंकर धनावडे यांच्या 3ही मुलांनी दाखवून दिलेले आहे। सुरेश धनावडे यांची 3ही मुले शासकीय सेवेत दाखल झाली असून एका कुटुंबातील 3 भावंडे आता सरकारी सेवेत रुजू झाले आहेत आणि त्यांच्या ह्या आनंदाला, त्यांच्या ह्या कार्याबद्दल परिसरात अभिमानाचा व कौतुकाचा क्षण निर्माण झालेला आहे। बघा, केळघर गावातील सुरेश धनावडे यांची ही 3 मुले आहेत, 2 मुले आणि 1 मुलगी। ही तिन्हींनी शासकीय सेवेत नोकरी मिळवलेली आहे। सुरेश धनावडे यांच्या 3ही मुलांनी अल्पावधीतच कोणत्याही वशिल्याशिवाय केवळ अंगी असलेल्या गुणवत्तेच्या जोरावर सरकारी सेवेत दाखल होऊन संपूर्ण परिसरासह कुटुंबाचा अभिमान वाढवलेला आहे। ही यशोगाथा केळघर येथील सेवानिवृत्त तलाठी शंकर धनावडे यांच्या नातवंडाचे आहे। सुरेश धनावडे हे शेती करतात व त्यांच्या पत्नी संगीता धनावडे या अंगणवाडी सेविका आहेत। सामान्य शेतकरी कुटुंबातील भावंडांनी मिळवलेले हे यश प्रेरणादायी आहे। सुरेश धनावडे यांचा मोठा मुलगा अक्षय धनावडे यांनी डिसेंबर 2024 मध्ये मुंबई येथे मंत्रालयात नियुक्ती मिळवली। त्यानंतर दुसरी मुलगी मेघा धनावडे हिनं मे 2025 मध्ये मुंबई पोलीस दलात निवड झाली आणि आता तिसरा मुलगा कुणाल धनावडे यांची नुकतीच 2026 मध्ये मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदासाठी निवड झालेली आहे। तिघांनीही लेखा परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखतींच्या सर्व टप्प्यात मेरिटवर यश मिळवले आहे। कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक वशिल्याशिवाय केवळ अभ्यास आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे। आम्ही मुलांना लहानपणापासूनच प्रामाणिकपणा आणि मेहनतीचे धडे दिले। या यशामध्ये त्यांचे आजी आजोबा यांचा मोठा वाटा आहे। आज त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने केळघर गावाचे नाव महाराष्ट्रभर पोहोचलेले आहे, असे अभिमानाने सुरेश धनावडे यांनी सांगितले। आणि धनावडे कुटुंबाच्या या दुर्मिळ तिहेरी यशामुळे जावळी तालुक्यातील केळघर गावाला नवी ओळख मिळाली असून येणाऱ्या पिढ्यांसाठी हा आदर्श ठरलेला आहे। गावकऱ्यांकडून धनावडे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आपल्याकडून देखील आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलकडून अंगणवाडी सेविका ताई संगीता धनावडे यांना व त्यांच्या सर्व मुलांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। अशीच प्रगती करत राहा आणि अंगणवाडी सेविकेचं नाव रोशन करा। आणि खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे माझ्या सर्व ताई याला नक्कीच लाईक करते आणि जास्तीत जास्त शेअर करतील। महत्त्वाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असेल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।